आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। एकीकडे राज्य सरकार 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती करते, मात्र आतापर्यंत अनेक नियम धाब्यावर बसून या रिक्षा चालकांना परवाने दिले जात असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। मनसेच्या वाहतूक सेनेने हा आरोप केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून काही रिक्षा चालकांचे व्हिडिओ पुढे करण्यात आले आहेत। रिक्षा चालकांना मराठीची सक्ती हा नियम जरी नवा वाटत असला तरी रिक्षाचा परवाना घेण्यासाठी मराठी भाषा कळणं गरजेचं आहे। ही अट यापूर्वी सुद्धा होती। स्वतःचं घर असावं, त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल असावं, हे सुद्धा रिक्षा परवाना काढताना बंधनकारक आहे। मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काही रिक्षा चालकांचे व्हिडिओ केलेत आणि या व्हिडिओमधून काय पुढे आलं आपण पहा। आपका नाम क्या है? जोगिंदर। मुंबई से कितने साल से है? मुंबई में 15 साल से हो। अच्छा, लाइसेंस बैच कब निकाले? अभी निकाला था, मेरे को हो गया करीबन 1.5-2 साल। 1.5-2 साल। अच्छा, घर खुद का है? नहीं, घर खुद का नहीं है। खुद का नहीं है। हाँ। तो जब ये लाइसेंस बैच निकाल रहे थे तो डोमिसाइल लगा होगा, हाँ, लगाया। सीआईडी रिपोर्ट लगा होगा। हाँ, लगाया था। तो उसके लिए क्या प्रूफ दिए थे निकालने के लिए? मैंने लाइट बिल दिया था। अरे घर खुद का नहीं तो कहाँ से दिए? भाड़े का दिया था। नहीं, भाड़े का नहीं चलता है। खाली पैन कार्ड आधार कार्ड दिए। हाँ, पैन कार्ड, आधार कार्ड। और आप जब ये लाइसेंस बैच निकाल रहे थे तो आर्डर परमिट निकाले होंगे? परमिट निकाले तभी गाड़ी लिए ना? हाँ। कितना पैसा दिए थे एजेंट को? एजेंट को मैं 40,000 दिया था। 40,000। हाँ। अच्छा। भाई जी कब से रिक्शा चला रहे हो? 5 साल से। पहले से रिक्शा चलाते थे क्या? उसके पहले क्या करते थे? नहीं, उसके पहले से मैं 4 व्हीलर चलाता था। हाँ। मेरा इधर का ही लाइसेंस है, इंजन में बनवाया था बिहार आरटीओ से। अच्छा, और वो तुम्हारा जब बैच बना बैच तो उस टाइम पे मराठी आना चाहिए ऐसा कुछ पूछा था क्या साहब ने? ऐसा कुछ पूछे नहीं। हाँ जो हमारे एजेंट थे हाँ वो पैसा लेकर बनवा दिए 15,000 में। हाँ। तो दोबारा हमारा डीडी रुक गया था, तो दोबारा फिर हमको आरटीओ 15,000 वापस भरना पड़ा मेरे को। वापस 15 मतलब 30,000 भरा। फिर वो 15,000 लेके तो वो अपना जो एजेंट था हाँ। वो पैसा से फरार हो गया। अच्छा। तो आरटीओ में पता किया था, बोला कि डीडी का पैसा नहीं भरा है, हाँ। आपको भरना पड़ेगा। अच्छा, और मैं क्या बोल रहा हूँ, वो परमिट और लाइसेंस बैच बनाने के लिए एक रहवासी दाखला लगता है, डोमिसाइल सर्टिफिकेट, वो भी है, किसने बनाया था? वो सब तो मेरी औरत बनवाई थी। औरत एजेंट ने बनवाया था? नहीं, वो मैं जाके सामने बनवाया था। मैं उसके 2 साल और किया था मैं। भाई जी कब से रिक्शा चला रहे हो? 5 साल से। पहले से प्रकरणात मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी काय म्हटलं आपण पाहूया। बनवाया था। रिक्षाधारकांनी पुऱ्या परिवहन खात्याचा भ्रष्टाचारच समोर आणलेला आहे। बॅच देताना तो त्यांना 15,000 रुपये त्यांचा तो बाहेर एजंट असतो त्या परिवहन खात्याचा, त्यांना 15,000 दिले जातात। नंतर परमिट घेताना अधिवासाचा दाखला लागतो 15 वर्षाचा, त्याला 30,000 रुपये। हे व्हिडिओद्वारे तुम्हाला कळते, सत्य घटना आहे, तिथे कोणाला हे करून घेतलेले नाही। तर मग जर भ्रष्टाचार अशा पद्धतीने होणारच असेल तर सरकार जे आपलं चालू आहे महाराष्ट्रातलं, मी परिवहन मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मुशीमध्ये सुद्धा आपण वाढलेले आहात। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे तर रिक्षाधारकच होते असं बोलतात। मला असं वाटतं की ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला कुठेतरी उघड करून जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई शासन झालंच पाहिजे। दरम्यान कामगार नेते शशांक राव यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। माझं असं म्हणणं आहे की जर जिथे कुठेही गैरकायदेशीररित्या काम झालेलं असेल त्याचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही, आणि चुकीच्या पद्धतीने जर परवाने दिले गेले, म्हणजे तुम्ही जे म्हणता आहात की त्याचं वास्तव्य नसताना देखील दिलेलं आहे, अशा काही गोष्टी जर कुठेही गैरकायदेशीर आणि करप्शन झालेलं असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे। पण तुम्ही सरसकट या पद्धतीने भाषेच्या नावावर तुम्ही कोणाची उपजीविका घेऊ शकत नाही। आणि एकूणच याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, या सगळ्या पुराव्यांच्या आधारे मनसे आता काय नेमकी पुढची पावलं उचलणार आहेत? कोर्टात जाणार आहेत की परिवहन मंत्र्यांकडे हे सगळे पुरावे मांडून या माध्यमातून कारवाईची मागणी करणार आहेत? काय मनसेचं पुढचं पाऊल असेल? एकूण या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयामध्ये देखील गेली होती। त्यासोबतच परिवहन मंत्र्यांकडे आता भेटीची वेळ देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक विभागाकडनं मागण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हे सगळं कागदपत्रांच्या आधारे हे सिद्ध केलं होतं
मात्र आता थेट त्यांच्या माध्यमातून जर दखल घेत नव्हते गेले, परिवहन विभागाच्या माध्यमातून कुठली दखल घेतली जात नव्हती, म्हणून संजय नाईक यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अशा पद्धतीचे रिक्षा चालकांचे व्हिडिओज तयार करण्यास सुरुवात केली. हे आपण काही मोजके प्रातिनिधिक स्वरूपातले व्हिडिओ या ठिकाणी दाखवले आहे, मात्र त्यांच्याकडे असंख्य असे व्हिडिओ तयार करण्यात आले आहे ज्या माध्यमातून परिवहन विभागाची पोलखोल होणार आहे. फक्त आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांना मराठी सक्तीचा मुद्दा पुढे येतोय, म्हणून हे रिक्षा चालकांचं मात्र एकूण रिक्षा चालक असेल, त्यासोबतच या ऍप बेस्ड टॅक्सी कॅब असतील, या सगळ्या संदर्भात देखील मोठा गैरव्यवहार, मोठा गैरप्रकार हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि याची सगळी पोलखोल येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना करणार आहे. मात्र हे सगळं वास्तव जर आपण बघितलं तर अत्यंत हे चित्र धक्कादायक म्हणावं लागेल. कारण जर एखाद्या व्यक्तीला 15 वर्ष अधिवासाची अट असेल आणि तो 4 वर्षापूर्वीच आला असेल तर त्याला सर्रास पैसे देऊन या ठिकाणी रिक्षाचा परवाना मिळतो. आणि जर आता तुम्ही मराठी सक्तीची करत असाल आणि जर अशा पद्धतीची, जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे की अशा पद्धतीची भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, एजंटच्या माध्यमातून जर हा संपूर्ण परिवहन विभागाचा कारभार चालत असेल, आरटीओ कार्यालय चालत असेल, तर मग तुम्ही मराठी भाषेची सक्ती करा किंवा इतर अनेक नियम आणि अटी लावा. मात्र जर या ठिकाणी कुंपणच शेत खायला निघालं असेल तर मग रक्षण कोणी करायचं, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं एकीकडे मराठी भाषा सक्तीचं एक पाऊल पुढे टाकत असताना मागे जो गोंधळ या ठिकाणी सुरू आहे, जो एजंट्सचा सुळसुळाट आहे, त्यासोबतच परिवहन विभागामध्ये नोकर भरती मोठ्या प्रमाणात झाली नाही, अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही आणि थेट त्याचमुळं या एजंट्सचं फावतं अशाही गोष्टी समोर येतात. आणि त्यामुळं कुठतरी ह्या सगळ्या मराठी सक्तीच्या गोष्टी करत असताना, मराठी सक्ती करत असताना, याच्या टेस्ट घेत असताना ते पारदर्शक पद्धतीनं कसं करता येईल, रिक्षा चालकांना परवाने पारदर्शक पद्धतीने कशा पद्धतीने देता येईल, दिले जातील, हे एक मोठं आव्हान देखील या यंत्रणेसमोर असणार आहे. कारण आपण जर बघितलं, स्वतः रिक्षा चालक सांगतायत की 40,000 त्यांना परवाना मिळाला, तर एकूण पुढच्या देखील किती नियम आणि अटी असेल, तर अशा भ्रष्ट यंत्रणा असेल तर त्याचा मोठा फटका येत्या काळात बसणार आहे. भ्रष्ट यंत्रणेचा फटका या संपूर्ण प्रकरणाला बसतो आणि याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सुद्धा मनसे अधोरेखित करते. त्यामुळे मनसेचं पुढचं पाऊल काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल. एकीकडे राज्य सरकार 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती करत आहे, मात्र आतापर्यंत अनेक नियम धाब्यावर बसून या रिक्षा चालकांना परवाने दिले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं केला आहे. मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून काही रिक्षा चालकांचे व्हिडिओ पुढे आणण्यात आले. रिक्षा चालकांना मराठीची सक्ती हा नियम जरी नवा वाटत असला तरी देखील रिक्षाचा परवाना घेण्यासाठी मराठी भाषा कळणं गरजेचं आहे, ही अट यापूर्वी देखील होती. स्वतःचं घर असावं, त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र देखील असावं, हे देखील रिक्षा परवाना काढताना बंधनकारक आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काही रिक्षा चालकांचं स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये नेमकं काय समोर आलंय ते तुम्हीच पहा. भाई जी कब से रिक्शा चला रहे हो? 5 साल से। पहले से रिक्शा चलाते थे क्या? उसके पहले क्या करते थे? नहीं, उसके पहले से मैं 4 व्हीलर चलाता था। हाँ। मेरा घर का ही लाइसेंस है, इंजन में बनवाया था बिहार आरटीओ से। अच्छा, और वो तुम्हारा जब बैच बना बैच, तो उस टाइम पे मराठी आना चाहिए, ऐसा कुछ पूछा था क्या साहब ने? पूछे नहीं। हाँ जो हमारे एजेंट थे, हाँ, वो पैसा लेकर बनवा दिए 15,000 में। हाँ, तो दोबारा हमारा डीडी रुक गया था, तो दोबारा फिर हमको आरटीओ 15,000 वापस भरना पड़ा मेरे को। वापस 15 मतलब 30,000 भरा? उनको 15,000 लेके तो वो अपना जो एजेंट था, हाँ, वो पैसा से फरार हो गया। अच्छा, तो आरटीओ में पता किया था, बोला कि डीडी का पैसा नहीं भरा है, हाँ, आपको भरना पड़ेगा। अच्छा। और मैं क्या बोल रहा हूँ, वो परमिट और लाइसेंस बैच बनाने के लिए एक रहवासी दाखला लगता है, डोमिसाइल सर्टिफिकेट, वो भी है, किसने बनाया था? वो सब तो मेरी औरत ने बनवाई थी। औरत एजेंट ने बनवाया था? नहीं, वो मैं जाके सामने बनवाया था मैं, उसके तो साथ और ड्रूप किया था मैं। आपका नाम क्या है? जोगिंदर। मुंबई से कितने साल से है? मुंबई में 15 साल से हो। अच्छा, लाइसेंस बैच कब निकाले? अभी निकाला था, मेरे को हो गया करीबन 1.5-2 साल। 1.5-2 साल। अच्छा, घर खुद का है? नहीं, घर खुद का नहीं है। खुद का नहीं है। हाँ, तो जब ये लाइसेंस बैच निकाल रहे थे तो डोमिसाइल लगा होगा, हाँ, लगाया। सीआईडी रिपोर्ट लगा होगा, हाँ, लगाया था। तो उसके लिए क्या प्रूफ दिए थे निकालने के लिए? मैंने लाइट बिल दिया था। अरे घर खुद का नहीं तो कहाँ से दिए? भाड़े का दिया था। नहीं, भाड़े का नहीं चलता है। खाली पैन कार्ड आधार कार्ड दिए? हाँ, पैन कार्ड, आधार कार्ड। और आप जब ये लाइसेंस बैच निकाल रहे थे तो आर्डर परमिट निकाले होंगे? परमिट निकाले तभी गाड़ी लिए ना? हाँ। कितना पैसा दिए थे एजेंट को?
एजेंट को मैं 40,000 दिया था। 40,000। हाँ। अच्छा ठीक। तर अत्यंत धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। रिक्षा परवान्यासाठी एजंटला तब्बल 40,000 रुपये द्यावे लागले होते। रहिवासी दाखला नसतानाही त्याला रिक्षाचा परवाना मिळाला, स्वतःचं घर नव्हतं, त्याचबरोबर त्याला मराठी देखील येत नाही, अशा धक्कादायक बाबी आता मनसेच्या या स्टिंग ऑपरेशनमधून समोर येत आहेत।